नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रासोबत गद्दारी केली. मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा. उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल. प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40 पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केली, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. राम मंदिर हे कोर्टाच्या निर्णयाने झालेलं आहे. प्रभू श्रीराम सर्वांचेच आहेत, कुणाची मक्तेदारी नाही. मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेंचे रोखठोक मुलाखतीतून आवाहन. काळाराम मंदिरामध्ये मी जाऊन तिथे गोदावरीची पण आरती केली आणि राम मंदिर होते त्याचं मी स्वागत केलं. मात्र राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेले आहे. ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती. मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं नाव न आल्यानं ठाकरेंचं अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल. फडणवीस राजकारणामधलं कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका. राऊतांचा फडणवीसांना टोला. अत्यंत कच्चं मडकं आहे ते राजकारणाचं. अत्यंत कच्चं मडकं. कॉपी करून पास झालेली पोरं असतात ना, बरं का, त्यांनाही डॉक्टरकी वगैरे करता येत नाही. वापरून पेशंट मरतात टेबलावरच, पेशंट मरतात टेबलावर. त्या प्रकारचे फडणवीस आहेत. शिंदेना त्यांच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते, तर राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईवर वार केला. रोखठोक मुलाखतीमधून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा. म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही. जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते. ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला, शिवसेनेशी हरामखोरपणा केला, गद्दारी केली. शिंदेंकडे स्वतःचं असं काही नाही. शिंदेंची धावपळ ही त्यांची अखेरची फडफड. पैशाच्या शेल्या वाटल्या तरी शिंदे गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका. मुंबईतले अनेक उद्योगधंदे मोदींनी गुजरातला पळवले. डबल इंजिन सरकार लागल्यामुळे वेगानं प्रकल्प नेले. हा महाराष्ट्राचा घात. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले. डबल इंजिन आहे ना, म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिनाने ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले. ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू वाळूचा तमाशाच. आपलेच कर्मचारी असलेल्या राऊतांना मॅनेज मुलाखत दिली. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं खोचक ट्विट.